सर, एक प्रश्न असा विचारायचा आहे, ह्यावेळेला राज्य निवडणूक आयोगाकडे ज्या कंप्लेंट्स केल्या गेल्या त्यापैकी एक कंप्लेंट जी नवीन होती ती म्हणजे शाईबद्दलची, इंडेलिबल लिंक. आता त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सांगितलं की ज्यांनी हे पुसण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरुद्ध आम्ही नाही नाही, अशा निवडणूक आयुक्ताबद्दल विरुद्ध जनता ऍक्शन घेईल. त्यांनी लोकांच्या भावनेशी खेळ करू नये. ते म्हणजे कोणी ब्रह्मदेवाचा बाप नाहीयेत. त्यांनी लोकशाहीचा अपमान करू नये. लोकशाहीचा अपमान केला तर निवडणूक आयुक्तांना सुद्धा शिक्षा करावी लागेल. पण हा इशू कितपत सिरियस आहे? नाही, मी दिला आता बोललो. नाही नाही, मी उत्तर दिलेलं आहे की त्यांनी लोकभावनेचा अनादर करू नये, संविधानाचा अनादर करू नये. संविधानापेक्षा निवडणूक आयुक्त मोठे नाहीत. ते सुद्धा एक मतदार आहेत. त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार असतो. ते जर एका पक्षाला मतदान करू शकत असतील याचा अर्थ ते सुद्धा निष्पक्षपातीपणाने काम करू शकतात का, हा प्रश्न त्यांना विचारायला लागेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की राज्यभरातील जे आकडे आले त्याचं एकंदरीत विश्लेषण करता तुम्हाला असं वाटतं का की 2029च्या निवडणुकांसाठीचं हा प्रिव्ह्यू आहे किंवा त्यावेळेला कशी हे एकंदरीत राज्याचं चित्र दिसेल त्याबद्दल हे लक्षण आहे? आपल्या मराठीमध्ये काही म्हणी आहेत. त्याच्यात एक म्हण खूप छान आहे, अति तेथे माती. यांचं आता अति होते त्याच्यामुळे त्याची माती व्हायला वेळ नाही लागणार. म्हणजे 29 सुद्धा खूप लांब झालं. सर, हिंदी में एक सवाल है कि अब महाराष्ट्र में और मुंबई में रिजॉर्ट पॉलिटिक्स जो है वो शुरू हो चुकी है। महापौर को लेकर आप क्या कहेंगे? आप लोग की ड्यूटी हालांकि उतनी नहीं है लेकिन उसके बावजूद कुछ आगे का प्लान अगर आप बता पाए। नहीं, मैं क्या बता सकता हूँ. अभी पहले किसने कहा ना, अभी वो मांग कर रहे हैं. हाँ, तो पहले तय होने दो. 2.5 साल में उनमें जो आए हैं, अगर पहले 2.5 साल महापौर बनेगा क्या, कि फिर और किसी उनकी पार्टी तोड़कर ये महापौर, जैसे मेरी पार्टी तोड़कर मेरा ही मुख्यमंत्री बनाया था, वैसे उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे क्या, वो देखने जैसी चीज. अभी इंटरेस्टिंग होगी ये बात. मुझे लगता है कि उनकी पार्टी तोड़कर वो महापौर बनाएंगे, भाजपा महापौर बनाएगी. दुबार मतदानासंदर्भात आपण नेहमीच वोकल होता, तर आपल्यापर्यंत बूथवरनं दुबार मतदानाच्या काही केसेस आल्यात का, कंप्लेंट्स आल्यात का तुमच्या कार्यकर्त्यांकडनं? त्याचं पुढे काय? काही ठिकाणी आलेले आहेत. अनेक ठिकाणी मतदार यादीतून नावं नसल्याच्या तक्रारी आल्यात. विशेष म्हणजे गणेश नायकांचं नाव नव्हतं, हे मी परवाच्या कालच्या पत्रकार परिषदेत पण बोललो. एका मंत्रिमंडळातल्या मंत्र्याचं नाव मतदार यादीत नसणं, त्याला मतदानाच्या दिवशी केंद्र शोधताना टांगा त्याचे दुखतात, हे फार गंभीर आहे. परभणीमध्ये मिळाले ना चांगली. बाकी नाही, म्हणून मी काय म्हटलं की जसं काही ठिकाणी जरा एक संभ्रमावस्था आहे, जरूर आहे, हे मान्य करावं लागेल. थोडा संभ्रमाची जी धूळ आहे ती खाली बसल्यानंतर लोकांना खरं आणि खोट्यातला फरक कळेल.